नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे शिंपल्या किंवा तिसऱ्या मसाला। त्यासाठी मी इथे शिंपल्या घेतल्या आहेत, त्या व्यवस्थित करलून घेतल्या वेळीवरती, म्हणजे 2 भाग करून, आणि सोबतच इथे बाकी सर्व साहित्य रेडी करून घेतलं। आणि आपण इथे एक छोटा बटाटा आणि 4 ते 5 शेंगा सुद्धा शेवग्याच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, सोबत थोडासा कढीपत्ता। त्यानंतर कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये टोमॅटो ऍड केला 2, व्यवस्थित ते सुद्धा आपल्याला तेलावरती फ्राय करायचे आहे। त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ऍड केली। फोडणी व्यवस्थित तयार झाल्यावरती गरम मसाला, थोडासा चिकन मसाला, हळद आणि लाल तिखट ऍड केलं, जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात। व्यवस्थित मसाले भाजले की त्याच्यामध्ये 4 ते 5 कोकम, शिंपल्या करलून ठेवलेल्या, एक छोटा बटाटा आणि शेंगांचे तुकडे ते मी ऍड केले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी इथे वरती एक प्लेट ठेवली वाफेवरती शिजण्यासाठी आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं, साधारण अर्धा ग्लास इतकं। त्यानंतर व्यवस्थित वाफेवरती शिंपल्या थोड्या शिजल्या की त्यानंतर मी इथे प्लेट साईडला काढली आणि परत एकदा परतून घेतलं। हे व्यवस्थित ढवळलं की त्यानंतर मी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण 1 वाटी ऍड केलं। हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। सोबतच मी इथे पाणी थोडंसं ऍड करते, जितकं आपल्याला पातळ घट्ट हवं असेल त्या प्रमाणात, आणि मीठ सुद्धा ऍड केलं। त्यानंतर परत एक 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलं आणि वरून थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर ऍड करून परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं। अशा पद्धतीने तयार आहे आपला मालवणी स्टाईलमध्ये शिंपल्या किंवा तिसऱ्यांचा मसाला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा।